Good morning students. कसे आहात सर्वजण? बरे आहात ना? Okay. So students, in previous period we had learnt showing decimal fractions on the number line. Okay? So now in this period we are learning converting a common fraction into decimal fraction. Okay, so you know that if the denominator of a common fraction is 10 or 100, it can return as a decimal fraction. तुम्हाला माहिती आहे की जो सामायिक असा जो अपूर्णांक असतो त्या अपूर्णांकाचा जो छेद आहे तो छेद 10च्या पटीतील असतो, म्हणजे 10, 100, 1000 अशा पटीतील असतो. कॅन यू रिकॉल हाऊ टू कन्वर्ट द फ्रॅक्शन 1/2, 1/4, 1/2/5 इंटू डेसिमल फ्रॅक्शन? कॅन यू रिकॉल, काय तुम्हाला आठवतं का की आपण 1/2, 1/4 किंवा 2/5 याचं डेसिमल फ्रॅक्शन तयार केलेलं आहे? आठवतं का? असं त्यांनी विचारलं. सो अ फ्रॅक्शन हुज डिनॉमिनेटर इज 1000 कॅन ऑल्सो बी रिटर्न ॲज अ डेसिमल फ्रॅक्शन. लेट अस सी हाऊ. तर आपण जर अपूर्णांकाचा विचार केला तर डेनॉमिनेटर हा 1000 सुद्धा आपण करू शकतो. ते कसं करणार आहोत ते पण आपण पाहूया. इफ द डेनॉमिनेटर ऑफ अ कॉमन फ्रॅक्शन इज 10, 100 and 1000, so then if there are more digits in the numerator than zeros in the denominator, then count as many digits from right as the number of zeros and place the decimal points before those digits. जर आपण दिलेली संख्या किती अंकी आहे याचा विचार केला आणि न्यूमरेटर जो आहे, अंश जो आहे, त्याच्या अलीकडे आपण डेनोमिनेटरला जेवढे झिरोज आहेत ते झिरोज आपण मांडले तर आपल्याला त्या मेनी डिजिट फॉर्म राईट ॲज अ नंबर ते आपण मांडायचे आणि प्लेस द डेसिमल पॉईंट बिफोर दोज डिजिट, आणि त्याच संख्येसमोरच्या अलीकड आपल्याला डेसिमल पॉईंट हा द्यायचा आहे. सो हेअर इज सॉल्वड एक्झाम्पल. सो ट्राईंग टू अंडरस्टँड. So first here is 723 upon 100. आता या ठिकाणी डायरेक्ट प्रश्नामध्ये आपलं पुस्तकामध्ये उत्तर दिलेलं आहे 72.3. So now 51,250 upon 100. या ठिकाणी सुद्धा पहा 512.50 दिलेलं आहे. And now third is 5138 upon 1000. So 5.138 हे त्याचं आन्सर दिलेलं आहे. तर या ठिकाणी पहा, लक्षात काय ठेवायचं आहे किंवा यामधील जी युक्ती आहे ती काय आहे पहा. या ठिकाणी 1 डेसिमल आहे म्हणून एकच डेसिमल पॉईंट सोडायचा, डावीकडून एक सोडायचा आणि डेसिमल पॉईंट द्यायचा. या ठिकाणी 2 झिरो आहेत म्हणून दिलेल्या संख्येला डावीकडून 2 संख्या सोडायच्या आणि डेसिमल पॉईंट द्यायचा. या ठिकाणी 3 झिरो आहेत म्हणून दिलेल्या संख्येचे 3 डिजिट युनिट प्लेस, 10 प्लेस, 1000 प्लेस सोडायचा आणि डेसिमल पॉईंट द्यायचा. म्हणजे उत्तर येतं 5.138. ओके, तर अशा पद्धतीनं 10 असो, 100 असो, 1000 असो, जर छेद 100 असेल, 10 असेल, 1000 असेल तर दिलेल्या संख्येचे काय करायचे आहेत, डावीकडून दशांश स्थळ सोडायचे आहेत आणि त्याला डेसिमल पॉईंट द्यायचा आहे. अजून एक दुसरं उदाहरण दिलेलं आहे या ठिकाणी. इफ देर आर as many digits
in the numerator as zeros in the denominator, place the decimal point before the number of numerator and zero in the integer place. जर ज्या ठिकाणी जर छेदापेक्षा अंश जर लहान असेल तर डेसिमल पॉईंटच्या अगोदरच झिरो हा अंक द्यायचा असतो. या ठिकाणी उदाहरण दिले 7/10. 7/10 एकच डेसिमल आहे म्हणून याचं उत्तर येणार 0.7. तर ही एक शून्य आहे, हे घर सोडून 7 द्यायचं. दुसरा आहे 54. 54/100. सो 2 झिरो आहे म्हणून 0.54. आता या ठिकाणी 0.54 आलेला आहे कारण की 2 जरी असले तर ती डेसिमल पॉईंट आहे आणि परत जी संख्या आहे ती 3 अंकी संख्या तयार झाली. आता 725/1000 आहे. आता या ठिकाणी 3 डिजिट आहे, 4 डिजिट आहे म्हणून 0.0 द्यायचं आणि आहे तसं 75 या ठिकाणी येणार. ओके, तर अशा पद्धतीनं जर अंशापेक्षा छेद जर मोठा असेल तर आपण हे डेसिमल पॉईंट देऊ शकतो. नाव थर्ड, if there are fewer digits in the numerator than the zeros in the denominator, place zeros before the digit in the numerator to make the total number of digits equal to the numerator of zeros in the denominator. Place the decimal point before them and zero in the integer place. So आता हे जे तिसरा प्रश्न आहे की बाबा समजा छेद हा लहान आहे आणि छेद हा मोठा आहे आणि अंश हा लहान आहे. तर या ठिकाणी एक्झाम्पल दिलेलं आहे पहा 8/100. 8/100. तर या ठिकाणी 2 झिरो आहेत म्हणून या ठिकाणी काय करायचं 0.08 इज द आन्सर. 0.0 द्यायचं आहे. नाव 8 आहे आणि 1000 दिलेलं आहे. या ठिकाणी 3 झिरो आहेत म्हणून 3 झिरो मांडायचे आणि आन्सर द्यायचं शेवटी. सो 0.008. आता याचं एक तुम्हाला उदाहरण म्हणजे भागाकाराच्या स्वरूपामध्ये समजून सांगेल. बघा ते 0.08 कसं आलेलं आहे. काय सांगितलं 8 या संख्येला 100 न भागायचं. ओके, आता हे 3 अंकी आहे, 1 अंकी आहे. इथं जर आपण डेसिमल 0 आणि डेसिमल पॉईंट दिलं तर इथं 0 वाढेल एकच. तरी ही 3 अंकी ही 2 अंकी आहे म्हणून अजून एक अंक वाढवायचा म्हणजे अजून एक 0 देऊन टाका म्हणजे ते 0 वाढेल. ओके, आता एक 100च्या काळात 800 आहे म्हणून 8 न भागा 100/800. सो आन्सर इज 0.08. दॅट्स राईट. ओके, लाईक दिस. तर अशाच पद्धतीने खालचे तुम्ही पडताळून पाहू शकता. ओके, I hope you understand that topic. So now let's learn converting a decimal fraction into a common fraction. आता आपण डेसिमल फ्रॅक्शनचा कॉमन फ्रॅक्शन कसा तयार करायचा. आता आपण पाहिलं कॉमन फ्रॅक्शनचा डेसिमल फ्रॅक्शन तयार करणं. आता आपण कन्वर्ट करणार आहोत डेसिमल फ्रॅक्शन इंटू कॉमन फ्रॅक्शन. सो here is solved 3 examples. Like first example is पहिलं एक्झाम्पल सोडून दिलेलं आहे. आता या ठिकाणी बघा 26.4 आहे म्हणजे एक शून्य म्हणजे तिथं काय ना 264/10 संपलं. कारण की एकच डेसिमल आहे ना म्हणून 10 येणार या ठिकाणी. सपोज 0.04 असेल तर 2 डेसिमल आहेत म्हणून 4 आणि ते 100. 4/100 आणि 19 315. 3 डेसिमल पॉईंट आहे म्हणजे 3 म्हणजे इथं 1000 असणार आणि हे 19
19,315 म्हणजे या ठिकाणी 19,315 छेद 1000 असणार आहे. लक्षात ठेवायचं काय की डेसिमलच्या पुढे किती डिजिट आहेत तेवढं एकच्या पुढे शून्य मांडत राहायचं आहे. दॅट इज कॉल्ड कन्वर्टिंग डेसिमल फ्रॅक्शन इनटू कॉमन फ्रॅक्शन. सो नाव आय नो. तर आता हे तुम्हाला समजलं का पहा. दिस इज हाऊ वी कन्वर्ट अ डेसिमल फ्रॅक्शन इनटू अ कॉमन फ्रॅक्शन. तर आपण आता काय शिकलेलो आहोत की दशांश अपूर्णांकाचं रूपांतर एक सामायिक अपूर्णांकामध्ये कसं तयार करायचं. इन द न्यूमरेटर वी राईट द नंबर वी गेट बाय इग्नोरिंग द डेसिमल पॉईंट. तर दिलेली जी संख्या आहे नंबर आहे त्याचा जो डेसिमल पॉईंट आहे तो इग्नोर करायचा आणि तो नंबर लिहायचा. इन द डेनोमिनेटर वी आय फॉलोड बाय द मेनी झिरोज ॲज देर आर डेसिमल प्लेसेस इन द गिवन नंबर. तर आपण काय करू शकतो खालील लिहू शकतो बाय मेनी झिरोज. किती शून्य आहेत ते पाहायचे आहे आणि डेसिमल प्लेसच्या ठिकाणी दिलेल्या संख्येला शून्य लिहायचे आहेत. तर अशा पद्धतीचा हा जो घटक आहे तो तुम्हाला समजलेला असेल अशी आशा करतो. आणि प्रॅक्टिस सेट 15 हा जो घटक आहे तो तुम्हाला स्वतःहून सोडवायचा आहे. ट्राय करा बट क्राय करू नका. ओके, प्रयत्न करत राहायचं. ट्राय बट डोंट क्राय. सोडवा आणि आपल्या व्हॉट्सअपला सेंड करा. जर काही अडचण आली कॉल करा आणि नंतर समजून घ्या. ओके, आतापर्यंत तुम्ही कॉल केलेला नाही आहे लक्षात ठेवा. म्हणजे तुम्ही किती अभ्यास करता हे आम्हाला कळतं. तरी पण असो आम्ही आमचं काम करत आहोत. तुम्ही तुमचं काम करत राहा. ओके, पण काम करता करता थोडा अभ्यास पण करा. ओके, धन्यवाद.